2014 साली आमची सेवा तुम्ही काढून घेतली. एखाद्यावर अन्याय करताना किती वेळा करणार आहे? 2026 साली जर तुम्ही आता 3 वर्षापूर्वी सांगितलं कॅरिडॉर करणार आहे म्हणून, ती 2026 आले तरी आम्ही अजून अंधारातच आहे. आता रोज भगवंताला काकडा आरती म्हणली जाते. ही काकडा आरती ही कान्हैया हरिदास महाराजांनी रचलेली आहे. काला हा आमचा म्हणजे त्याच्याशिवाय जीवनात दुसरं काही नाही. आणि या समाधी अवस्थेनंतर नक्की काय होईल हे सुद्धा मला माहित आहे. नमस्कार, जय हरी. पंढरपूर दर्शन अपडेट्स प्रस्तुत पंढरपूरच्या कट्ट्यावर या पॉडकास्टचा आज पहिला भाग आपल्यासमोर घेऊन येतोय. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, 400 वर्षापूर्वीपासून महाद्वार काला या नावानं प्रसिद्ध असलेला काल्याचा वाडा या ठिकाणचे श्री मदन महाराज हरिदास यांचे सुपुत्र, पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःमध्ये सामाजिक कार्य अंगीकृत करून लोकांसाठी कार्य करणारे श्री श्रीकांत महाराज हरिदास आज आपल्यासोबत आहेत. महाराज नमस्कार. नमस्कार महाराज. हरिदास तुमचं आडनाव. हो. हरिदास म्हणजे नेमकं कोण महाराज? हरिदास म्हणजे ह्याचा अर्थ जर शब्दाप्रमाणे घ्यायचा म्हटला, हरीचे दास. सुरुवातच हरिदास. हरिदास आम्ही मूळ पांडुरंगाचे जे 7 सेवाधारी आहेत त्यापैकी एक. या बाबतीत फार कमी लोकांना माहिती आहे. बडवे उत्पात, पांडुरंगाची बडवे आणि आईसाहेबाची रुक्मिणी मातेची उत्पात असे 2 प्रसिद्ध असलेली म्हणजे हे पुजारी आहेत. पण त्यात अंतर्गत एक भाग आहे. बडवे म्हणजे देवाचे मुख्य पुजारी जे देवापाशी बसतात आणि आम्ही त्याच्याबरोबर 7 सेवाधारी आहेत. 7 सेवाधारी कोण आहेत आणि ह्या 7 सेवाधाऱ्याचं कार्य काय तर मी आपल्याला त्या बाबतीत सांगतो. वंश परंपरागत जेव्हापासून ही सेवा चालू आहे तसे आम्ही 7 सेवाधारी आहेत. बडवेच्या शेजारी तुम्ही बघा, आता 2014 साली मंदिर सरकारच्या ताब्यात गेलं तोपर्यंत ठीक आहे. त्याच्या आधीचा काळ आपण जर बघितला, बडवे पांडुरंगाच्या शेजारी उभारत, त्याच्या शेजारी एक जण उभारत आहे, ते पुजारी आहेत. बडवे वेगळे, बडवे देवाचे पुजारी, पण मुख्य जे त्यांच्या हाताखाली म्हणा किंवा त्यांची मुख्य हे पुजारी झाले आणि त्याची पूजेची देखरेख त्यांनी ठेवायची. पण जी सेवा जी आहे ही 7 सेवाधाऱ्यांकडे आहे. उत्पाताची फक्त रुक्मिणी मातेची उत्पातच आहेत, फक्त त्यांनी सगळी सेवा करायची. पण पांडुरंगाकडेच ज्या वेगवेगळ्या सेवा चालतात, थोडक्यात मी आपल्याला सगळ्याची माहिती सांगतो. मी आता सांगितलं तसं पुजारी आहेत. पुजाऱ्यांनी काय करायचंय तर देवाचे पूर्ण उपचार, नित्योपचार, राजोपचार हे पुजाऱ्यांनी करायचे. म्हणजे देवाला स्नान घालायचंय, देवाचे वस्त्र त्यांनी घालायचे, देवाला दागिने त्यांनी घालायचे, पूर्ण जे आहे ती पुजाऱ्यांकडे आहे. 2 जे आहेत बेनार आहेत. बेनाऱ्यांनी काय करायचंय तर पहाटपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे देव उठल्यापासून शेजारतीपर्यंत देवासमोर मंत्र म्हणायचे. जी देवा तिथले उपचार होतात त्यावेळी जे काही संकल्प आहेत, काही जी नित्यक्रिया आहेत, त्याला ते बेनारे पूर्ण त्यात मंत्र म्हणून त्यांची उपाध्य पण ती बेनारेकडे आहे. परिचारक म्हणून आहेत. जे परिचारक आहेत त्यांचं काय कार्य आहे तर देवाला रोज जे सकाळचं स्नानाला पाणी लागतं ते त्यांनी चांदीच्या घागरीत भरून त्यांनी आणायचं आणि देवाला आरती जी दिली जाती ही परिचारकांनी द्यायची. म्हणजे पहाटची पूजा असेल, नित्यपूजा असेल, संध्याकाळची धूप आरती असेल, रात्रीची शेजारती असेल, ह्याला द्यायचं कार्य हे परिचारकांचं. हे वस्त्र घालून झाल्यावर, सगळं देवाचा पोशाख झाल्यावर त्याला आरसा दाखवण्याचं कार्य डिंगरे म्हणून आहेत, त्यांचं कार्य आहे. त्यांनी देवाला तुम्ही कसं सजला असं देवाचं समोर प्रतिमात्मक स्वरूप आहे आणि देवाला ते आरसा दाखवायचं. म्हणजे हे डिंगरेंचं कार्य. आम्ही हरिदास, आमचं कार्य काय, देवासमोर एक पूजा चालू आहे, कुठलीही नित्योपचार चालू आहे, राजोपचार चालू आहे, तर आम्ही समोर उभारून टाळ वाजवायचा, अभंग म्हणायचा. हे आम्ही हरिदास असं, ही आमची पहिली ओळख हरिदास म्हणून अशी आहे. देवासमोर भजन करणे, गोकुळाष्टमीचा उत्सव असेल, रामनवमीचा उत्सव असेल,
सभा मंडपात कीर्तन हरिदासांचं आहे. बर. परत जी सेवा आहे हे डांगे म्हणून आहेत. हम्म. डांगे म्हणून आहेत. डांगेंनी काय करायचंय तर पूर्वी काळी म्हणजे चौबदारपणा जो लागतो हम्म. त्यांच्या हातात एक काठी आहे. हम्म. प्रत्येक उपचाराला काही संरक्षण म्हणून डांगेने चौबदारपणा करायचं. आणि दिवटे म्हणून आहेत. दिवटेचे काय नाव तर तुमच्या लक्षात येईल. दिवटे तर दिवट्यांनी काय करायचंय पूर्वी आता लाईटची सोय तो विषय एक नरा पण त्यांनी काय करायचंय की देवाला दिवटी धरायची. म्हणजे नित्योपचार चालू आहेत राजोपचार चालू आहेत तर त्याच्या हातात दिवा धरायचा दिवटी धरायची जेणेकरून हा प्रकाशमय सगळं होईल कुठली अडचण यायची नाही. अशा 7 प्रकारच्या 7 सेवा आमच्या घराण्यात आहेत. आणि ही परंपरा अनेक वर्ष जशी पांडुरंगरायाची सेवा चालू आहे तशी आमच्या परंपरा चालू. ही माहिती लोकांना नाही. आपल्या माध्यमातून ही लोकांपर्यंत आज नवीन माहिती कळेल. महाराज पांडुरंगाला जी काकडा आरती असते हो ती सुद्धा हरिदासांनी लिहिलेली असं हो ऐकलं ते खरं? आमच्या हरिदासांच्या 3 संत मोठे होऊन गेले वेगवेगळे. प्रत्येकांचं मोठं योगदान आहे. पहिले होऊन गेले श्री रामा हरिदास. हे रामा हरिदास हे रेणुका माता भक्त होते. जे आता माहूरची रेणुका माता आहे तिथं स्थान आधी मोठं फार डोंगर होता. ही मूळ तिथली स्थान आहे. पण श्री रामा हरिदास यांनी रेणुका मातेची एवढी भक्ती केली की साक्षात आईसाहेब इथं त्यावेळेस तिथं जाता येईल नाही. आजही आमचा रेणुका मातेचा मठ आहे. मुक्ताबाईचा मठ जो आहे त्याच्या पाठीमागे रेणुका मातेचा मठ आहे. तिथं तांदळा आहे. आणि आम्हाला पूर्ण जो आमच्या घरचा कुळधर्म आहे कुळाचार आहे आणि जे काही हरदासाच्या घरात आहे ते रेणुका मातेला आम्हाला तिथं आहे. म्हणजे कुठलाही जे उपचार असेल किंवा विवाह झाल्यानंतर जे कुळधर्म कुळाचार आहेत हे रेणुका मातेचे आहेत. आणि ही रामा हरिदासांनी प्रसन्न करून घेतलेली आहेत आईसाहेबाला आणि ते रेणुका मातेचं स्थान तिथं आहे. परत जे होऊन गेले आता तुम्ही उल्लेख केला कान्हैया हरिदास महाराज यांनी आता रोज भगवंताला काकडा आरती म्हणली जाते. ही काकडा आरती ही कान्हैया हरिदास महाराजांनी रचलेली आहे. अनुपम्य नगर पंढरपूर भीमा मनोहर संतांचे माहेर अव्यक्त आदिमूर्ती परब्रह्म साकार उभे विठेवर कटी ठेवून या कर जय देवा पांडुरंगा जय आनंद कंदा आरती ओवाळीन पुंडलिक वरदा जय देवा पांडुरंगा अशी आरतीची सुरुवात आहे. आणि शेवट अजून 2-3 मध्ये कडवे आहेत पण थोडक्यात जर सांगायचं म्हणून तर शेवट त्याचा उल्लेख करताना असा आहे ऐसा हा देवादिदेव विठू पंढरीशी राहू भक्तजना कुटुंबिया देवी रखमाई राहू पुरवील मनकामना कैवल्य धामो कान्हैया हरिदास माझे प्रेम पाशावो जय देवा पांडुरंगा जय आनंद कंदा आरती ओवाळीन पुंडलिक वरदा जय देवा पांडुरंगा. ही आरती कान्हैया हरिदास महाराजांनी रचलेली आहे. ही रोज पहाटे देवाला ही म्हटल्या पहिली सुरुवात हे नाही मग देव उठतेत आणि त्याच्यानंतर सर्व राजोपचार चालू होतात. आणि तिसरे संत हे सद्गुरू पांडुरंग महाराज आहेत. आपण ज्यांना ह्या पादुका मिळाल्या ते संत सद्गुरू पांडुरंग महाराज आहेत. काय इतिहास आहे त्या पादुकांचा म्हणजे ज्या पांडुरंग महाराजांना ज्या पादुका मिळाल्या हो त्याला मला वाटतं जवळपास 400 वर्ष साधारण 400 वर्षाची आणि तेव्हापासून ही काल्याची परंपरा सुरू झाली. जे इतिहास म्हणजे जी आख्यायिका सांगितली जाते ती काय आहे नेमकी? सद्गुरू पांडुरंग महाराज मी आता जसा उल्लेख केला हे लहानपणापासून विठ्ठल भक्त. पांडुरंग महाराजांचं जे नित्यक्रम आहे रोज चंद्रभागे स्नान विठ्ठलाच्या समोर भजन करणे दर्शन करणे आणि तिथंच भगवंताचं नामस्मरण करणं भागवताचं वाचन करणं हे रोज त्यांचा दिनक्रम. आणि जसं लहानपणापासून त्यांना जसं कळतंय तसं विठ्ठल दर्शन व्हावं एवढीच कामना घेऊन ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते. असं करत करत म्हणजे तदरम्यान विवाह झाला. पत्नीला सांगितलं विवाह झालाय
प्रथेप्रमाणे घरच्यांच्या ह्याच्याप्रमाणे. पण जोपर्यंत विठ्ठल दर्शन नाही तोपर्यंत माझ्या हातून कुठलंही वेगळं कार्य होणार नाही. माझ्या आयुष्याचं जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे, ते फक्त विठ्ठल दर्शन आहे. असं करत करत त्यांची वयाची 70 वर्ष झाली. रोजचा नित्यक्रम कधी चुकला नाही. रोज म्हणजे रोजचा त्रिकाळ स्नान, 3 वेळ स्नान, चंद्रभागेचं दर्शन आणि भागवत वाचन. एकदा उन्हाळ्याचे दिवस म्हणजे वैशाखाचे दिवस, मे महिना, आणि 70व्या वर्षी म्हातारे वय करत, पण रोजचा नियम चुकायचा नाही. दुपार 12ची स्नानाची वेळ झाली, स्नानाला चंद्रभागेला गेले. त्यावेळेस चंद्रभागेचे म्हणजे निर्मनुष्य असं स्नान केलं, पण इतकं ऊन की चक्कर आली, मूर्छा आली, आणि तसंच तिथं खाली पडली. खाली पडल्यावर इतकी वर्षाची सेवा भगवंतानं बघितलेली, आणि आज ती कुठेतरी पूर्ण करायची, भगवंताची कृपा करण्याची वेळ आली. भगवंताने एक साधू रूप घेतलं आणि 2 खडावा समोर ठेवल्या, आणि भगवंत लुप्त झाले. साधू रूप काय असेल ते, पण समोर 2 खडावा होते. महाराजांना जाग आली, शुद्ध आली, जरा डोळे उघडले, समोर 2 खडावा दिसतात, पण मग चंद्रभागेत कोणच नाही. मग खडावा ठेवल्या कोणी? मग ज्यानं खडावा ठेवल्या त्यानं दर्शन द्यावं, नाहीतर इथंच प्राणाचा त्याग मी करतो, असा त्याने एक मनोसंकल्प केला. भगवंताला दया आली, इतकी वर्षाची सेवा भगवंतानी कृपा केली आणि दर्शन दिलं. दर्शन दिल्यावर, कृपेचा प्रसाद म्हणून हातात दिल्यावर काय मागावं, ही सुद्धा सद्गुरूची एवढी कृपा आहे. काय पाहिजे? इतके वर्षाची सेवा, आता या खडावा रूपे आपण प्रसाद दिलेला आहे, तर हा आशीर्वाद निरंतर माझ्यापाशी राहावा, असा मला आशीर्वाद द्या, अशी महाराजांनी पांडुरंगरायाला विनंती केली. भगवंताने सांगितलं, आषाढ वद्य प्रतिपदा आणि कार्तिक वद्य प्रतिपदा या 2 दिवस तू डोक्यावर ह्या पादुका घे, मी तुझ्यापाशी असेन, असा भगवंतानी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर त्यानंतर ते पादुका घेऊन आले, आणि त्यानंतर ही काल्याची परंपरा आमच्या घराण्यात चालू झाली. आता घराचं नाव जरी आपण बघितलं तर काल्याचा वाडा आहे, आणि या काल्याची परंपरा तिथून चालू झाली. आषाढ म्हणजे जो आषाढ पौर्णिमा आहे त्याला गोपाळपूरचा काला म्हटलं जातं. म्हणजे संतांच्या ज्या सर्व पालख्या येतात त्या दिवशी भगवंताला भेटायला येतात, आणि गोपाळपूरला तिथं जाऊन तिथं काल्याचा अभंग म्हणून आणि परत देवाला भेटून परतीचा प्रवास चालू होतो. आणि हा दुसऱ्या दिवशीचा महाद्वार काला, म्हणजे या काल्यानं यात्रेची, आषाढी यात्रेची सांगता आणि कार्तिक यात्रेची सांगतो. मला असं विचारायचं महाराज, की ज्या वेळेला आता ह्या पादुका आता श्री मदन महाराज हो वडील आमचे करतात, हो, ज्या वेळेला त्यांच्या शिरावरती या पादुका ठेवल्या जातात, तर त्यावेळेला त्यांची समाधी अवस्था तयार होते, म्हणजे जसं काही त्यांच्या शरीरात प्राणच नाही. तर ह्या अनुभवाकडे तुम्ही कशा नजरेनं बघता? 2 गोष्टी आहेत. या घराण्यात जन्मलोय ही भावना एक वेगळीच आहे. म्हणजे बोलताना ती गाईवरून सुद्धा येत, आणि ही कृपेचा प्रसाद आहे. म्हणजे काला हा आमचा, म्हणजे त्याच्याशिवाय जीवनात दुसरं काही नाही. महत्वाचं म्हणजे 2 अवस्था आहेत. ती अवस्था एक म्हणजे त्या काल्या दिवशी एक दोन मन, एक आनंदी, एक मन एवढं आनंदी असतं की हा सोहळा इतका सुंदरपणे होतोय. पण ती जी समाधी अवस्था ज्यावेळेस ती जाते त्यावेळेस मुलाचं एक काहीतरी वेगळं भावना, की माझे वडील तिथं आहेत, आणि या समाधी अवस्थेनंतर नक्की काय होईल हे सुद्धा मला माहित. पण ही अवस्था आनंददायी आहे, पण एक मुलगा म्हणून या घराची भावना वेगळी. पण एक प्रश्न असा पडतो महाराज, की आता एखाद्या देहातून प्राण ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते परत येणं शक्य नसतं. परंतु ज्या वेळेला काल्याची सांगता होती
त्यावेळेला आम्ही बघितलं, आम्ही स्वतः सुद्धा अनुभव घेतलेला आहे. हो. बऱ्याच वर्ष झालं मी खाल्लेलं होय हरिदासाची होय आहे. होय बरोबर. आणि मी बघितलंय की ज्या वेळेला जयघोष केला जातो पांडुरंगाचा, हो हो हो. त्यावेळेला अचानक असे प्राण परत वा- आल्यासारखं वा- जे हो ती एक अनुभूती असते. हो अंगावर त्याचा काटा येतो. हो हो. पण तो अनुभव कसा आहे? मी आता तुम्हाला सांगितलं तसं, ज्यावेळेस ती क्रिया चालू असते, ती क्रिया आपण इथं बसलोय, ज्यावेळेस काला घरात येतो त्यावेळेस पहिल्यांदा आता सांगितलं कान्हैया हरिदास महाराजांची आरती इथं होती, ती म्हटली जाते. आणि त्यानंतर पादुका काढल्या जातात, पादुका काढून समोर ठेवल्या जातात आणि त्यांना त्या अवस्थेत उचलून समोर तिथं बसवलं, म्हणजे नेऊन बसवतात. आणि त्यानंतर विठालय विठालयचा नामघोष चालू होतो सर्वांचं. भक्त म्हणून त्याची मला काळजी नाही. मी एक भक्त आहे, भगवंत या घराण्यात आहे, सद्गुरूवर तेवढा विश्वास पण आहे. पण ते बघण्याचं धाडस पण आमचं होत नाही. ती अवस्था एक विदेही अवस्था आहे. भगवंतानं म्हणजे पतंजली योगात जसं काही योगाची सांगितलीत तशी ही योगाची अवस्था आहे. पण ही जी योगाची अवस्था आहे ही भगवंताच्या कृपेची अवस्था आहे. भगवंतानी कृपा आशीर्वादानं दिलेली अवस्था आहे. आणि त्या अवस्थेत ती एक वेगळीच भावना. आणि ज्या वेळेस पुंडलिक शुद्ध आल्यावर पुंडलिक वरदा हरिविठ्ठल असा ज्यावेळेस उल्लेख होतो, म्हणजे त्यावेळेस गोष्ट ही झालं, नामोच्चार केला जातो, त्यावेळेस आमच्या जीवात जीव येतो. आणि हे आता क्रिया म्हणजे पार पडली आणि आनंद त्याच्यात द्विगुणित होतो. त्यामुळे तो शब्दात न सांगण्यासारखा असा आमचा अनुभव आहे. पण आजकाल जे आपण बघतोय साधारणपणे की लोकांची जी भावना एका देवत्वाकडे बघण्याची जी झाली, की काही लोक त्याला अंधश्रद्धा असं म्हणतात. हो. की आपण श्रद्धेने ज्या गोष्टी पाहतो, हो. अनुभवतो, हो. त्या गोष्टीला ज्यावेळेस अंधश्रद्धा म्हणलं जातं, हो. त्यावेळेला तुमच्या मनात काय असं प्रश्न पडत नाही का? नक्की, हे बरोबर आहे. कसं आहे, ह्या गोष्टीचा विचार मागाई झाला, आता तो चालू नाही. म्हणजे ह्याच्यावर मागाई थोडं काही लोक चिकित्सक आहेत. बरोबर आहे. मग आता मी लहान होतो पण काही गोष्टी सांगितल्या जातात मी जे ऐकलेले. एक डॉक्टर होते, म्हणजे परदेशातून आलते. मग त्यांना या बाबतीत माहिती मिळाली की असा असा इथं काला होतो आणि अशा अशी अवस्था, योगाची अवस्था निर्माण केली म्हणजे होती. त्यावेळेस ते हे बघायला इथं आले मुद्दामून. इथं होते ते आसपास, कोणीतरी त्यांना माहिती दिल्यावर आले. मग आल्यावर त्यांना ती क्युरिओसिटी होती किंवा काय नक्की हे, दोन्ही भावना होत्या. असं एक तर नसल, नाहीतर काहीतरी वेगळं तर असेल. मग त्यांनी आले, त्यांनी त्या वेळेस सर्व बघितलं. पण त्यांनी काय केलं, ते डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांचा जो डॉक्टरीपणा त्यात ते दोन्ही गोष्टी होत्या त्यांनी हात लावला नाडीला. पण त्यांना नाडी त्या टायमाला लागली नाही. नाडी जी आहे ती बंद पडलेली त्यांना झाली. आणि त्यांच्या एक त्या भाव अवस्थेत ते सुद्धा वेगळ्या ह्याला गेले. मग त्यांनी ती गोष्ट म्हणली, ही काही मिरॅकल जसं आहे तसं काही तर आहे. मग हे त्यांनी त्यावेळेस मान्य केलं. आजही काही त्याची भावना आहे, पण त्याला ही गोष्टी जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती चालायच्या, त्यात काही आपल्याला, पण ती भगवंताच्या कृपेचा प्रसाद हे एवढं निश्चित आहे. दोन प्रकारचे काले, हो, एक गोपाळपूरचा गोपाळ काला, हो, आणि आपला महाद्वार काला. हो. तर या दोन्ही कालांमध्ये नेमका फरक काय? गोपाळपूरचा काला जो आहे, ही सर्व संत मंडळी जी येते तिथं, म्हणजे इथं येते पंढरपूरला पांडुरंगरायाला भेटायला, सर्व संतांच्या मोठ्या पालख्या येतात, सर्व येतात. मग त्या दिवशी ह्या पालख्या गोपाळपूरला जे स्थान आहे कृष्णाचं, जनाबाईचं, तिथं जातात. काल्याचा अभंग म्हणला जातो आणि ती देवाच्या भेटीला परत येतात, प्रदक्षिणा करतात. आणि मग इथनं त्यांचा परतीचा प्रवास चालू होतो. आणि महाद्वार जो काला आहे, महाद्वार काला हा इथल्या म्हणजे ह्यांचा परतीचा प्रवास चालू झाला. आणि महाद्वार काला हा तसं बघायला गेलं तर स्थानिकांचा. त्या दिवशी खरी यात्रेची म्हणजे महाद्वार काला महाद्वारातनं बाहेर पडला असं लोक सांगतात. महाद्वार जसा काला खाली जाईल, म्हणजे खाली जसं जाईल तशी यात्रेची परिपूर्णता झाली. असे दोन प्रकार आहेत. आणि या काल्याचं अजून एक म्हणजे वैशिष्ट्य, आपल्या मागाशी मी परंपरा सांगितली, या काल्याला नामदास महाराजांचं एक भयंकर महत्व आहे. नामदेव महाराजांची दिंडी आल्यावर
त्याशिवाय हा काला निघत नाही. बरोबर. नामदेव महाराज त्यांची दिंडी त्यांच्या घरून घेऊन येतात. हम्म. दिंडी घेऊन आल्यावर इथं त्यांचा अभंग त्यांनी पूर्ण जी काल्याची मानकरी आहेत, हम्म. जो इथनं घरातनं निघल्यापासून हम्म. ते परत येऊस तोपर्यंत हे सगळं नामदास महाराजांकडं त्यांचा अधिकार आहे की कोणाला काला तो द्यायचा, म्हणजे कुणी त्याला हे लावायचं, हे सगळे नामदास महाराज ठरवतात. आणि जी मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते ती पण त्यांच्या हस्तेच असते. हो, आता कसं मंदिराला प्रदक्षिणा होत नाही, याच्या बाबतीत काहीतरी थोडं काही पद्धत अशी आहे. नामदेव महाराजांची दिंडी इथं येते. नामदेव महाराजांची दिंडी आल्यावर मग इथं आरती होती. आरती झाल्यावर मग तिथनं पागोट बांधायला चालू होत. मग सुरुवात पागोट बांधायला चालू होती. आणि या सुद्धा काल्याला वेगवेगळे प्रत्येकाचे एकात्मतेचे प्रतीक असल्यासारखं प्रत्येकाचे वेगवेगळे, नुसता हरिदासांचा काला नाहीये, माधवार काला, नावच माधवार काला आहे, सर्वांचा त्यात सहभाग आहे. आता त्यावेळेस पुजारी येतात, पुजाऱ्यांनी ती सर्व जे आहेत ती पागोट बांधायचं. नामदेव महाराज समोर थांबतात, नामदास महाराज त्या टायमाला त्यांच्या अखत्यारीमध्ये पुजारी बांधतात. त्यानंतर पागोट एक 100 हाती ती पागोट आहे असं. मग ती 2-3 टप्पे त्यात केले जातात. पागोट बांधलं जातं. मग त्यानंतर अर्ध्या टप्प्यात पादुका ठेवल्या जातात. पादुका ठेवल्यानंतर परत त्याला पागोट व्यवस्थित गुंडाळलं जातं. ती पूर्ण व्यवस्थित बांधल्यानंतर इथून चालत नामदेव पायरीला जायचं. तिथं 2 जण त्यांना खांद्यावर हात घेतात. मग तिथनं नामदेव पायरीवरनं आज सभा मंडपात जायचं. सभा मंडपात गेल्यावर मग तिथनं त्यांना उभा केलं जातं. तिथं समाधी आहे, त्या समाधीला दर्शन केलं जातं. आणि त्या समाधी तिथून त्यांना समोर जी आता तिथं ती पाडलं, समोर 2 मारुतीरायाचं मंदिर आणि गरुडाचं मंदिर होतं. त्या गरुडाच्या मंदिराच्या तिथं उभं केलं जातं, म्हणजे जे तिथं उभं हे आहे तिथं उभं केलं जातं. आणि तिथून 5 प्रदक्षिणा चालू होतात. मग ही पहिली प्रदक्षिणा नामदेव महाराज स्वतः घेतात. हा, पण त्यांनी ठरवायचं की प्रदक्षिणा कोणाला द्यायची. मग 5 प्रदक्षिणा होतात. 5 प्रदक्षिणानंतर दही हंडी फुटते, म्हणजे जी हंडी आहे. मग हंडी जी त्याला नंतर अभंग म्हणला जातो. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाशू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. सुरात थोडस ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्याकडे. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाशू, अवघाजनी प्रकाशू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मानिका, वाकुलिया ब्रह्मानिका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीवीर गाडे, आम्ही बळीवीर गाडे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. असा अभंग सर्वजण तिथं म्हणतात. आमचे आता बाळशास्त्री हरिदास, आमचे आजोबा, आता ते वैकुंठवासी झाले, त्यांचे त्या घराण्यात तो अभंग समोर ते दहीहंडी फोडतात. नामदेव महाराज अभंग, नामदास महाराज सर्वांना करतात, ते दहीहंडी फोडतात. त्यानंतर सर्वाला दहीहंडी असेल तिथनं उधळफेक केली जाते. आणि मग तिथून नामदेव पायरीकडनं मग तिथनं परत खांद्यावर घेतलं जातं. तिथनं चंद्रभागेला नेलं जातं. चंद्रभागेला बाहेर सगळे प्रोक्षण करतील, म्हणजे ते चंद्रभागे तीर्थ आहे, त्याचं प्रोक्षण केलं जातं, अंगावर केलं जातं. सर्वजण त्यामध्ये गोपाळ काला गोड झाला गोपाळाने अशी हजारो माणसं बरोबर चालतात. कोण भजन करतंय, कोण गवळणी म्हणतंय, सुंदरपणे कार्यक्रम चालू असतो. तिथून कुंभारघाट जो आहे तिथून वर आणलं जातं. तिथून माहेश्वरी जी धर्मशाळा आहे तिथं
आता त्या बाबतीतही आता या मध्ये एक मी गोष्टी तुम्हाला सांगतो जी माहिती नाही. माहेश्वरी धर्मशाळेला आता जो पांडुरंगाचा रथ निघतो हा माहेश्वरी धर्मशाळेतनं निघतो. ती पूर्वी आमची म्हणजे हरदासांची याची जागा आहे ती. आणि कान्हई हरदास महाराज मी तुम्हाला त्यांना सांगितलं तिथे समाधी त्यांची आहे. पण त्यामुळे तिथं नेलं जात. तिथं तिथं आत नेऊन ते सुद्धा हंडी तिथं काला तिथं म्हणजे लाह्याची उधळण करतात. तिथून जागोजागी अशा हंडी बांधली असतात. त्या दिवशी तो सोहळाच असा सुंदर असतो. हंडी फोडली जाते. हंडी फोडून हरिदास वेश आहे. हरिदास वेशेतनं मग तो काला असा घरी म्हणजे काल्याच्या वाड्यात येतो आणि मग इथं समाप्ती होती. 400 वर्ष झाली. साधारण 400 वर्ष परंपरा. कधी खंड पडला का 400 वर्षात? नाही, अजिबात खंड नाही. मागच्या वर्षी काहीतरी झालं असं कळलं. हो, 2 प्रसंग म्हणजे एक कोरोनाचा काळ होता. बरोबर. या कोरोना काळात सर्व गोष्टी बंद केल्या. आम्हालाही तो प्रश्न पडला आता व्हायचं कसं. पण तुकाराम महाराज जसं म्हणते वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिया म्हणजे कोणा वंश परंपरेची लाज कोणाला आहे तर ती भगवंताला लाज. त्याला तो त्याचा भाग कसा करायचा हे त्यानं ठरवावं. त्या कोरोना काळात सुद्धा भलं 5 लोकांना परवानगी दिली आणि हा आमच्याकरता अविस्मरणीय क्षण होता. आम्ही नामदेव पायरीला सर्वजण बाहेर थांबलो होतो आणि 5 जण आणि त्यांची मंदिरातली आत आम्हाला आत परवानगी दिली नव्हती. आत जाऊन माझा एक पुतण्या आहे आता तो साधारण त्याची मी आता तुम्हाला सांगतो काय आहे ते आत गेले आणि ते आत गेला. दरवाजा उघडा ठेवला होता. आम्ही बाहेर भगवंताचं गजर करतो तो गोपाळकाला गोड झाला सुंदरपणे त्याचं चालू होतं. आणि आम्ही काय त्या ह्याला सांगितलं नव्हतं त्याला की तू आज जा कुठं हे कर. आपोआप तो आला आणि त्याला कुणी अडवलं पण नाही आणि तो जाऊन तिथं उभारला. आणि तो काल्याच्या सोहळ्यापर्यंत तो आजोबा बसतो म्हणजे मदन महाराज आजोबा आहेत त्याचे तिथनं तो हल्लाच नाही. आणि तो काला इतका सुंदरपणे त्यावेळेस पार पडला बाहेर. पण आम्ही सुद्धा अपेक्षित केलं नव्हतं की हे असं होईल म्हणून. आणि सरकारने सुद्धा त्यावेळेस महाद्वार काल्यानी यात्रेची सांगता त्यामुळेच त्याला परवानगी दिली आणि तो काला सुंदरपणे संपन्न झाला. माग आता त्याला खूप वर्ष झाली साधारण 150 वर्षापूर्वी असा म्हणजे काय होतं हरिदासी आमची भावकीची घर आहेत 100-150 घर. मग त्यावेळेस कोणतरी जर निधन झालं तर सुटकाचा काळ येतो. अशी अडचण कधी आली नाही पण 150 वर्षापूर्वी असं झालं सांगतात. आणि त्यावेळेस त्या पादुका खंड पडला नाही. त्याची एक पद्धत आहे साधारण ती हातावर घेऊन जायचं आणि तो उत्सव साजरा करायचा त्याच्यात खंड पाडायचा नाही. पण त्या 150-200 वर्षापूर्वी झालेली घटना मागच्या वर्षी म्हणजे कार्तिकीला तसा प्रसंग उद्भवला. आमची चुलत बंधू आहेत कान्हा हरदास म्हणून अचानक वय तरुणपणे अचानकपणे त्याचं निधन झालं काल्याच्या आदल्या दिवशी. आणि प्रसंग आमच्या पुढे पेच पडला. आता करायचं काय. माग 200 वर्षापूर्वी कधी घटना घडली त्याची माहिती आम्हाला माहिती नाही. आता काय करावं हा प्रश्न पडला. भगवंताला त्याची काळजी मी तुम्हाला आता जसं म्हटलं की सांभाळिले अनाथा. भगवंताला काळजी आहे त्यानं काय करावं ती त्याने ठरवावं. तसं झालं आणि आम्ही अनेक विचार घेतले. जे महाराज मंडळी काही जे ज्ञात मंडळी आहेत त्यांचा विचार घेतला. त्यांनी सांगितलं जो घरात लहान मुलगा आहे जो आहे त्याच्या हातावर तुम्ही ठेवा आणि मग तो आणि असा तुम्ही सोहळा पार पाडा. पण मला त्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे एखादी तुम्ही म्हटलं त्याचा तुमचा अनुभव काय किंवा विचार तुम्ही मागे सांगितलं तुमचं काय त्या बाबतीत आहे. आम्ही तसं आम्हाला इथं काही येता येत नव्हतं. आम्ही एका कडेला आहे सुतकातला काळ म्हणजे आम्ही त्यात काही मध्येही करायचं नाही. सगळ्यांनी तो बाकीच्यांनी मिळून पार पाडायचा. आदल्या दिवशी 10 वर्षाचा पोरगा आहे त्याला आम्ही सांगितलं अमुक तुला उद्या काला तुला हे करायचं आहे
आता 10 वर्षाची मुलं सांगू तर काय आम्ही. त्यानं तो क्रिया बघतोय, सगळं करतोय. त्यानं होय म्हणून सांगितलं, होय मी ही करतो. आणि जी क्रिया ज्या दिवशी केलं जातात, म्हणजे त्या दिवशी कसं एकादशीपासून ते काल्यापर्यंत 5 दिवसाचा उपवास महाराजांचा असतो. त्यानं त्या दिवशी, त्याला ज्या दिवशी सांगितलं तुला उद्या घ्यायचं, त्यानं त्या दिवशी रात्री उपवास केला. हा उपवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. लहान आहे, त्याला समजावून सांगत होते, नाही मी व्यवस्थित आहे. शांत होता एकदम. ती कसं आहे, श्रद्धेला तोड नाही, पण आपल्या मनात धाकधूक आहे. इतका शांत होता, काही नाही. उठला, तुला काही खायचंय का? खाणार नाही म्हणजे भगवंताची कृपा बघा. नामदेव महाराज दिंडी घेऊन येतात, सगळंच सकाळचं भजन चालू झालं. सकाळी भजन चालू झालं, नामदास महाराज दिंडी घेऊन आले. त्यांनी त्यांच्याशी विचार मश केलता की आपण काय करावं. मग त्यांनी सांगितलं असं ठीक आहे. पण काय झालं, अचानक नामदेव महाराज इथं आले. नामदास महाराज आले आणि त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे म्हणले आपण झालं. आणि असं ठरलं होतं की आता आम्हाला सगळ्याची चर्चा एवढ्या चालू झाल्या की आता करावं कसं. ती पागुळ ही एवढस पोरग, त्याच्या हातात पादुका द्यायच्या कशा, ती बांधायच्या कशा, त्याला न्यायचं कसं, असं प्रश्न एवढा म्हणजे हे झाला. आणि जसं जसं कालाचे वेळ जवळ येऊ लागली तसं तसं ती सहज होत गेलं. ती आले, त्यांनी सांगितलं आम्ही एक पागुट त्याला बांधणार आणि आम्ही त्याला खांद्यावर घेणार. आमचं पद्धत काय, तर आम्ही त्याला खांद्यावर घ्यायची पद्धत आहे आमची, आणि त्या पद्धतीने आम्ही नेणार. त्यानं तेवढं शांतपणे एवढं करून घेतलं, एवढं. आणि पादुका त्याच्या हातात ठेवल्या, त्याला एक पागुट गुंडाळ पादुका जसं बांधलं जातं बांधलं. आणि नामदास महाराज सुद्धा ढसा रडायला लागले. आम्ही विचारलं काय झालं महाराज. ते म्हणले पादुका ही काय समाधी लागायची अवस्था आहे, आणि जसं जसं त्याच्या जवळ नेलं त्याला असं त्याला कळलं काय चाललंय. हळूहळू त्याला समाधी लागायला लागली. बरं, आम्हाला काही जी ज्ञात लोक आहेत जुने, त्यांनी सांगितलं होतं पादुका त्याच्या डोक्यावर ठेवू नका. जर डोक्यावर ठेवल्या तर त्याला समाधी लागल, पण त्या समाधी अवस्थेतनं बाहेर यायचं सुद्धा थोडी अडचण होईल. लहान मुलगा आहे, 10 वर्षाचा लेकरू आहे. त्यांनी ती गोष्ट सांगून ती त्याच्या जवळ जरी नेली तरी त्या एवढी कृपा आहे भगवंताची, त्याला ती समाधी लागल्यासारखं व्हायला लागलं. देवळात नेलं. आम्हाला तो म्हणजे एकीकडं एवढं मला दुःख आहे, पण एका मनाला एवढं सुख लागलं. काय भगवंताची कृपा आहे सांगा. ती इतकी सुंदरपणे तो म्हणजे इतिहासातला असं आता पद्धत अशी आहे खरं, जी गादीवरचा जो म्हणजे जे आहेत आता मदन महाराज आहेत, कधी काल मिळाला त्यांना, तर आमच्या आजोबा पद्माकर बुवा त्यांचं निधन झाल्यावर त्यांना हा भाग्यवान एवढा झाला मुलगा. ह्याच्या समोर त्याचे वडील आहेत, त्याचे आजोबा आहेत, त्याचा चुलता आहे, आणि त्यांच्या समोर त्याला काला घ्यायचं त्याला भाग्य लाभलं. ही भगवंताची कृपा आहे. मग आता जे आता तुमच्या पुढची हरिदासांची जी पिढी आहे, हो, जे आता लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ना संदेश देण्यापेक्षा बरं का, मी प्रामाणिकपणे प्रांजळ, मी काही एवढा मोठा नाही, या घराण्यात जन्मलो ही भगवंताची कृपा आहे. पण भगवंताला ते जे म्हणजे परंपरेची लाज मी तुम्हाला आता सांगितलं तसं. आणि मी एक असं माझ्या मनात आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. या घराण्यात साजेल असलच तो काहीतरी या घराण्यात तो आणतो. आज ही पिढी पुढची आहे, मला अभिमान आहे. मला ह्यांना आम्हाला सांगावं लागत नाही की तुम्ही असं करा म्हणून. त्याचं त्याला ज्ञात आहे. 10 वर्षाचा मुलगा आहे, माझा मुलगा एक 4-5 वर्षाचा आहे. आम्हाला त्यांना ती सांगावं लागत नाही, ही गोष्टी तुम्ही करा. ही तू आपोआप त्यांच्या मनाला ती समोर ती बघतेत, आणि भगवंताची कृपा सुद्धा आहे. पण एक त्यांना आमच्या आता जेव्हा हे सांगणं आहे, ही परंपरा ही तुमच्या तरुण पिढीच्या हातात आहे. आणि
आणि ही कशी आहे, तरुण पिढी चिकित्सक आहे. म्हणजे माझं वय 40-45 आहे, पण त्याच्या मागची जी आताची पिढी ही चिकित्सक आहे. पण ती तेवढीच आपल्या धर्माबद्दल, आपल्या सेवेबद्दल तेवढीच ती कट्टर आहे. आत्मीयता तेवढीच आहे, त्याला बद्दल त्यांच्याबद्दल मनात तेवढीच आत्मीयता आहे आणि ती सुंदरपणे पार पडतील असा विश्वास माझ्या मनात आहे. आता थोड्याशा एका वेगळ्या विषयाकडे तुम्हाला. हो. मागच्या पंचवार्षिकला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली. हो. अगदी म्हणजे थोडक्या मताने पराभव झाला तुमचा. हो. पण एक आता जो सरकारी दृष्टिकोनातून जो ज्वलंत प्रश्न सध्या पंढरपूरच्या समोर उभा आहे तो म्हणजे आहे कॉरिडॉर. हो. मग हा वाडा जाणार का महाराज कॉरिडॉर मध्ये? आता 2 प्रश्न तुम्ही विचारले. एक, तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली. मुळात आमचं जे राजकारण हा विषय नाही, बरोबर आहे. आमचं जे राजकारण आहे म्हणजे जे राजकारण असेल किंवा समाजात जे काही आहे, आमचं एक व्यक्तिप्रेम असतं, ज्या माणसाचे काहीतरी ऋणानुबंध असतात. असं परिचारक घराणं आहे आपल्या पंढरपुरात. या परिचारक घराण्याच्या भोवताली आमचं राजकारण आहे. म्हणजे त्यांनी एखादी भूमिका घ्यावी आणि आपण त्याचं समर्थन करावं. का करावं तर त्यांनी आजपर्यंत कोणालाही या देऊळ परिसरात अडचण येऊ दिली नाही. ही ठाम भूमिका आमची. आणि त्यांच्याबद्दल आदरणीय थोरले मालक असतील, म्हणजे सुधाकर मन परिचारक, आणि ह्यांच्यापासून पिढ्यानपिढ्या संबंध असतील. आता प्रशांत मालक आहेत, उमेश मालक आहेत, जे कोण परिचारकाच्या घराण्यातच ते एक कुठं तर आपले एक प्रेम आहे, ऋणानुबंध आहे. त्यांच्यावर मग आम्ही स्पष्ट आपल्या माध्यमातून सांगतो, तिथं आमचा ऋणानुबंध आहे. निवडणूक का लढवली तर एक आमच्या मित्र परिवार आहे, काही भाऊ सगळे होते हरदासांचे. आपण निवडणूक लढवावी इतके वर्ष त्यात आम्ही ऍक्टिव्ह आहे आणि मग त्यामुळे आपण निवडणूक लढू. आणि शेवटच्या एक 15-20 दिवसात माझी लढवण्याची म्हणजे अचानकपणे आलेली ही उमेदवारी, तरी साधारण मला 1,500 मतं पडली. आणि विषय आता तुम्ही सांगितलं कॉरिडॉर, बरोबर. मी भाजपमधून लढवली. का लढवली तर ती तुम्हाला सांगितलं, मी परिचारक भाजप प्रणित आत्ता आहेत, त्यांनी सांगितलं कमळावर लढायचं, कमळावर लढायचं. एक हरिनाम केशव कुणी का असू दे, पांडुरंगराय जसं एक नाम हरी केशव आम्हाला एकच माहित आहे, तसं या विषयात जर म्हणाल तर ते परिचारक म्हणतील त्या विषयात आम्ही पुढे ती सांगतील तसं. ठीक आहे, सगळ्यांनी मग मागणी केली, ती उभारलो तो विषय. पण कॉरिडॉरच्या बाबतीत मी आपल्या माध्यमातून स्पष्ट माझी भूमिका आहे. तुम्हाला म्हणजे मी एखादं उदाहरण देतो. एखाद्यावर गोष्टीवर आघात केले जातात सारखे सारखे. एखाद्याला आघात केला जातो, पण किती वेळा आघात करणार आहे त्याच्यावर? एकदा, 2दा, 3, किती वेळा आघात आमच्यावर करणार आहे? माझा स्पष्ट विचार. सरकार भाजपचं आहे, हिंदू प्रणित आहे. आज तागायत आम्ही इथली जी देऊळ परिसर आहे हा प्रचंड या हिंदू धर्माबद्दल तत्पर आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज लागली त्यावेळेस आम्ही साथ दिली. आज माझा प्रश्न आहे, किती वेळा आमच्यावर अन्याय करणार आहे? 82 साली मास्टर प्लॅन झाला, त्यावेळेस आमच्या या आसपासची जी घरं आहेत, तुम्हाला मी खोटं सांगत नाही, म्हणजे इतकी वाईट अवस्था होती. एक कोणतर अधिकारी येतो आणि पूर्ण उद्ध्वस्ती करून निघून जातो. ह्याच्यात कुठला अर्थ काढला? अशी अवस्था होती. आज तुम्हाला तुकाराम भवन तिथं उभारलेलं आहे. तिथं पहिले असं सांगून घेतलं गेलं की तिथं लोकांची, वारकऱ्यांची जी ही होते, बारी होणार आहे, लाईन होणार आहे, त्याच्याकरता ती जागा पाहिजे म्हणून सांगितलं. आज दर्शन मंडप उभा आहे, ही जागा कोणाची आहेत? मग प्रत्येक वेळेस आमच्या लोकांचा तुम्ही घोट घेताय. आणि आज खोटं सांगत नाही, 82 लोकांचं विस्थापन आजपर्यंत नाही. 2026 आहे. 2026 साली सुद्धा यांचं पुनर्व्यवस्थापन कोणी काही केलं नाही. आज लोक देशोधडीला लागले. त्या धक्क्यातनं सावरूस तोपर्यंत कसं तरी 2014 साली आमची सेवा तुम्ही काढून घेतली. वंश परंपरेनं आम्ही हजारो वर्ष हा गाभा सगळा सांभाळला. मला तुम्ही सांगा, 2014 साली आम्हाला एक कुठलंही पत्र दिलं नाही, काही नाही. दुपारी त्याचा निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा
आणि तुम्ही आम्हाला सांगताय बाहेर जावा. हे कुठल्या ह्याच्यात बसतंय मला, म्हणून मी विचार कुठल्या ह्याच्यात बसताय. आणि आज 14 साली आमच्यावर एवढा आघात झाला. आम्ही बडवे उत्पाद सेवाधारी असू, आमच्या देवळा परिसराची अनेक त्यातनं माध्यमातून जोडलेले जी माणसं होती, त्यातनं उद्योग असेल काय असेल, आमची जी त्यात जी रोजीरोटी चालते म्हणा. आणि सगळ्यात महत्वाचं मला ती जाऊ द्या, रोजीरोटीचा प्रश्न नाही आमचं, काय पांडुरंगराया त्यानं काही नवडत येत नाही. आमचं आध्यात्मिक नुकसान किती करणार आहे. आज आम्हाला अभिमान आहे आम्ही पांडुरंगाच्या जवळ राहतोय म्हणून. भला आम्हाला काही त्रास असू द्या, पण आमचं जीवनच त्याच्या भोवती आहे. आम्ही ही जी सगळं सहन करतो ही काय आहे, तर आम्ही पांडुरंगरायाच्या जवळ राहतोय. मग तुम्ही 14 साली आमच्यावर अन्याय केला, आम्हाला बाहेर काढलं, त्यातनं आमची लोक कसं तरी सावरतायत. म्हणजे तुम्हाच्या माध्यमातून सांगतो, एवढी अवस्था वाईट. आम्ही हजारो वर्ष तिथली सर्वांनी सेवा केली, पण आमच्या लोकांना आज जायचं म्हटलं तर एवढी वाईट अवस्था आहे. म्हणजे ही जी द्यायची वागणूक आहे, पद्धत आहे, ह्याला कोण जबाबदार आहे. भाजप सरकार आहे, ठीक आहे, आम्ही पण त्यात प्रणित आहे, पण एखाद्यावर अन्याय करताना किती वेळा करणार आहे. 2026 साली जर तुम्ही आता 3 वर्षापूर्वी सांगितलं कॅरिडॉर करणार आहे म्हणून, बरं कॅरिडॉर करणार कुठल्या पद्धत, बरं एकच सांगतात विश्वासात घेणार. कसं विश्वासात घेणार आहे तुम्ही ते तर सांगा. विश्वासात घेणार म्हणजे काय, त्याचं आम्हाला काही माहित नाही. 2022-23 साली कोणतरी इथं आलं, त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही कॅरिडॉर करणार, ही जागा मोठी करणार. अहो करणार म्हणजे कशी करणार, काय करणार, आणि एकच ती शब्द वापरते विश्वासात घेणार. बरं या गोष्टीमुळं एवढं नुकसान आमचं झालं. त्या 23 सालीपासून ज्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली की आम्ही कॅरिडॉर करणार आहे, कॅरिडॉर करणार आहे हा विषय बाजूला राहिला. त्या बाबतीत त्याचे तोटे सांगतो तुम्हाला. जागेचे भाव एवढे बाहेरचे वाढले गेले, अजून कशात काही नाही. मग ही भूमिका घेऊन काय तुम्हाला सांगतो, आपल्या माध्यमातून ज्या वेळेस ही आलं त्यावेळेस एकही मनुष्य, आम्ही एक ठराविक जी काम करणारी माणसं होतो त्यांनी सोडला ना. प्रत्येक भाजप असो, अधिकारी वर्ग असो, कोणही या माध्यमातली जी संदर्भात माणसं आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो, त्यांच्याशी आम्ही गाठ घेतली. हा अन्याय आमच्यावर करू नका, ही जर काय तुम्ही करणार आहे. पण एकाने ही शब्द असा दिला नाही की आम्ही हे रद्द करतो म्हणून. फक्त ती सांगतायत आम्ही विश्वासात घेऊन करतो, ते विश्वासात घेऊन करणं हे पण सांगणार नाही. मग एक उद्देश हा विषय आमच्याकडं असा झाला की आपण त्यातनं राहून त्यांच्याशी भांडलं गेलं पाहिजे. सरकारी विरोध करत राहू, पण त्या एका घरात आहे ती मुद्दा आपल्याला मान्य नाही, पण त्या घरात राहून भांडणं केलं पाहिजे की आम्हाला हे मान्य नाही, त्यांच्याकडनं ती व्यवस्थित करून गेलं पाहिजे. पण ह्याच्या वेळी आधीचे जे अनुभव आहेत आम्हाला ही कुठलेच चांगले नाहीत ना. मग आम्ही विश्वास कोणाला ठेवणार आहे, तर हे हिंदू प्रणित सरकार आहे, ह्यांना हिंदू धर्माबद्दल आस्था आहे, ज्या आजपर्यंत ज्यांनी सांभाळलं त्यांच्याबद्दल आस्था आहे, याबद्दल विश्वास ठेवून आम्ही पुढे चाललोय. पण आपण जर विश्वासात घेऊन जर करणार नसताल, काय करणार आहे याची माहिती आम्हाला सांगणार नसताल, बरं सगळंच अंधारात आहे. अजून आम्हाला पुढचं काय होणार आहे. तुम्हाला आता मी सांगितलं सर, आम्ही 82 पासून जो अजून आम्ही आदांतरी आहे, ते 2026 आले तरी आम्ही अजून अंधारातच आहे. मग आम्हाला किती वेळ अंधारात ठेवणार आहे. आता जी 4245 का काहीतरी कोटींची जी त्यांनी आकडा सांगितला कॉरिडॉरच्या संदर्भातला, तर ते मंजूर करायच्या आधी इथल्या लोकांना काही विश्वासात घेतलं जे म्हणले होते त्यांनी करायचं, तर तशा पद्धतीने काही बोलणं नाही, काहीच बोलणं नाही ना. मी तेच सांगतो तुम्हाला. सरकार एकदा माग 3 मिटिंगा त्यांनी घेतल्या, टप्प्याटप्प्यानं लोक बोलवली, तुमची काय हरकत त्यांनी मागवली, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते हरकत मागवली. सरकार सगळ्यांनी हरकत दिली, हे करू नये. आणि ते म्हणतात जर करण्याबाबतीत सूचना द्या. आम्ही कसं सूचना देणार त्या बाबतीत. म्हणजे एखाद्याचं घर पाडला हे आम्ही सांगणार कोण आहेत, आम्ही सांगू शकत नाही ना. 4200 कोटी जसं त्यांनी मंजूर केलंय त्या बाबतीत कुठे विचार केला नाही. ती म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवू, विश्वासात घेऊ. आता परवा एक मिटिंग घेतली नगरपालिकेत, त्यांनी पहिल्यांदा ह्याच्या आधी आमची मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी जे 22 दाखवलं होतं की आम्ही इथं असं करू तसं करू, तेवढंच त्यांनी काही फार दाखवलेलं. ह्याच्या वेगळं त्यांनी कुठेही आम्हाला विश्वासात घेतलं नाही. अधिकारी म्हणतात आम्ही काय, म्हणजे सरकारचे स्पष्ट आदेश येत आहे की तुमच्यावर कुठला अन्याय केला जाणार नाही, 82 साली जे काही झालं ते आता होणार नाही.
हे त्यांनी शब्द दिलेला आहे, सरकारवर विश्वास पण आहे. पण मी तुम्हाला आता सांगितलं ते आमची अवस्था आता अशी आहे. पण सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन असा असेल समजा की काही लोकांची घरं जातात आहे, ठीक आहे, पण जी लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला वारी निमित्त येतात त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध होतील नाही? पंढरपूरच्या मुख्य 4 वाऱ्या, आषाढी, कार्तिकी, मागीन, चैत्री, या 4 मुख्य वाऱ्या मानल्या जातात. त्यात सगळ्यात महत्वाची वारी आषाढी आणि कार्तिकी. आषाढीला सर्व पालख्या इथे येतात. सर्वात मोठा जो सोहळा आहे तो आषाढीचा आहे. मग आमचं काय म्हणणं आहे, ह्याच्या आधी ज्यावेळेस होतो वाळवंटात आधी 16 हात भरायचा, पण सरकार ज्यावेळेस एक रीट दाखल केली गेली त्यावेळेस वाळवंटातनं राहणं असं हे सगळं बंद केलं गेलं आणि समोर पलीकडे 65 एकरात ही गोष्ट नेली गेली. 65 एकरात नेलं. 65 एकरात नेल्यावर एक बदल वेगळा घडला का नाही? आज निम्मी वारी तिथं भरतीये. बरं, तुम्ही यानंतर ज्यावेळेस तिथे येताल पंढरपुरात, आषाढी एकादशीचा एक दिवस आहे. हा एकादशीचा दिवस फक्त इथं पूर्ण गर्दी होती, पण ह्याला पर्यायी मार्ग तर काढले जातील ना. 65 एकर जसं इथं आहे, आम्ही काय सांगितलं, आम्हाला जसं विचारलं गेलं या गर्दीला करावं का, ही माणसं तुम्ही इथे इतकी गर्दी आणताच कशाला? आणि एरवीचा दिवस जर तुम्ही बघितला, आपण आपल्या माध्यमातून एकदा फुटेज दाखवा, मी स्पष्ट. आषाढी एकादशीचा दिवस खूप गर्दीचा आम्ही मान्य करतो, त्या बाबतीत आमचं काही दुमत नाही. कारण प्रत्येकाला ती प्रदक्षिणा करायची, प्रत्येकाला देवळापाशी यायचंय, काही दर्शन झालं नाही तर शिखर दर्शन करायचंय. पण 65 एकरासारखे या रोडला इकडं वेगळं 65 एकर, 4 दिशेला 4 जर तुम्ही केले, एकादशीला तुम्ही आता वनवे करताय, योग्य पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर इथं कुठलीही गोष्ट करण्याची गरज नाही, असं आमचं मत आहे. पण तुम्ही आम्हाला विचारात तर घ्या. बरं, आम्ही सांगितलेलं तुम्हाला ती ऐकून घेता ही आम्हाला माहित नाही. आम्ही सूचना वारंवार करतोय की तुम्ही नदी पलीकडे अजून त्याचं प्रमाण वाढवा. आणि ती सांगितलं जातं 4 वेळा की काशीला आम्ही ही केला, उज्जैनला केला, पण त्याची विषय वेगळा आहे. आणि आमचं इथलं जे आपलं पंढरपूरचं जे महत्व आहे, इथलं जे महात्म्य आहे, हे पांडुरंगाच्या जवळचं, देवाच्या जवळचं आहे, ही विषय वेगळा आहे ना. इथं नगर प्रदक्षिणा केली जाते, पांडुरंगाला उजवं घातलं जातं. आज एकही वारकरी देवाला उजवं घातल्याशिवाय दर्शन होईल का नाही ते त्याला पडलं नाही. पण इथलं सर्वच तुम्ही जर अशी वस्ती उठवायला, पूर्ण जर इथलं बकाल करायला, तर इथं काय म्हणून येणार आहे? आणि इथलं या प्रत्येक जे घर आहे ह्याला काही ना काहीतरी ऐतिहासिक काहीतरी आहे. इथं अनेक संत महात्मे इथं आलेले आहेत, मग ह्यांचं काहीतरी महत्व आहे ना. मग ह्याचं महात्म्य सांभाळलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्यातनं काहीतरी मार्गक्रमण करून मग पुढे गेलं पाहिजे. एकच तुम्ही जर पाडापाडी करूनच जर सर्वांचं उद्ध्वस्त करत असताल तर त्या गोष्टीला आमचा प्रखर विरोध आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतो महाराज, ज्या वेळेला वारी होती, हो, आजकाल बरीच लोक असं म्हणतात की पंढरपूर खूप अस्वच्छ आहे किंवा ह्या दृष्टिकोनातून बोललं जातं ज्या वेळेला पंढरपूरला, तर तुम्हाला असं काय वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये काय बदल होणं गरजेचं आहे नगरपालिकेकडून किंवा जे आता महाराष्ट्र सरकार जे लक्ष घालते सध्या इकडे, हो, त्यांच्याकडून काय बदल होणं गरजेचं असं वाटतं? मुळात आपण सांगितलं आता ही बघा, पंढरपूरची आपली लोकसंख्या आणि त्याच्यावर वारीत येणारा लोड, ह्याचा विचार आपण एक करा. 10 लाख लोक साधारण इथे येतात एकादशीला. 1 लाखाचे असलेली व्यवस्था 10 लाख लोक येणं हे काही सोपं नाही. आपण सांगितलं नगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपालिकेची कामं करणारी ही माणसंच आहेत. मग त्याला काय केलं पाहिजे, तर आसपासच्या नगरपालिकेतनं अनेक लोक इथं मागवली पाहिजेत. एक आपल्या नगरपालिकेचा अनुभव हा प्रचंड अनुभव आहे आणि माझं स्पष्ट मत आहे, एवढं काम कुठलं केलं जात नाही. तरी सुद्धा एवढं अनेक लोक जे म्हणजे अनेक लोक स्वयंसेवक म्हणून काम करतात. आज खूप लोक काम करतायत, त्यानं खूप स्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येकानं जर विचार केला की आपल्याकडनं थोडं जरी योगदान दिलं
तर हे अनेक जी वारी निर्मळ वारी जी घडली पाहिजे ती निश्चित सुंदरपणे घडेल. प्रत्येकानं थोडी जबाबदारी आपली घ्यावी की आपण तिथं कुठेतरी घाण केली नाही पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रत्येकानं जर सांभाळलं गेलं आणि कसं आहे, सरकार या बाबतीत लक्ष देतं, ही गोष्ट चांगली, निश्चितपणे चांगली. आज बघा 65 एकरात वारीचं भयंकर नियोजन सुंदरपणे चालू. अजून त्यात कोणी सुधारणा जेवढे अजून त्यांनी वाढवण्याचं प्रमाण चालू आहे ते वाढवायला पाहिजे. वाढवून त्याच्या अजून या वारीचं महात्म्य आज सुद्धा बघा, आजचा दिवस आपण घेताय, आज लंडनवरनं वारी आली. मग ह्याचं प्रमाण सगळ्या जगात वाढलं पाहिजे आणि प्रत्येकाने या बाबतीत ही पंढरपूर हे पांडुरंगराया ही अस्मिता एक महाराष्ट्राची आहे, ह्याचा महिमा असंख्य वाढला पाहिजे. अजून जगभरात त्याची सर्व भाविक वाढले पाहिजेत. अनेक आता वाढलंच आहे प्रमाण, अजून त्याचा वाढत राहावा अशी पांडुरंगरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. चांगलं वाटलं महाराज तुमच्याशी बोलून. एक आता पंढरपूर दर्शन अपडेट्स नावाचं आपलं हे चॅनल आहे, हो, ज्या माध्यमातून आपला हा पहिला पॉडकास्ट असणार आहे. हो, तर आमच्या दर्शकांसाठी एखादा काहीतरी संदेश दिला तर बरं. हो, आज आपण ही मुलाखत घेतली, ब्रॉडकास्ट घेतला, पहिलाच ब्रॉडकास्ट, आणि हा आमच्या सद्गुरू पांडुरंग महाराजांसमोर आपण घेतलाय. आपल्या माध्यमातनं आज या काल्याची परंपरा, आमच्या हरदासांची परंपरा, सर्व पंढरपुराची जी आहे अस्मिता, ह्याच्या बाबतीत आपल्या माहिती आपल्यातनं मिळणार आहे. सुंदर प्रयोग आपण चालू केलाय. पांडुरंगराया सद्गुरू पांडुरंग महाराज आपल्या या चॅनलला पूर्ण आशीर्वाद देऊ आणि आपली जी ह्याच्यातनं अनेक वेगवेगळ्या विषयाबाबतीत अनेक आपण यात पोचावं आणि अनेक लोकांना आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या संदर्भात माहिती व्हावी अशी पांडुरंगराया चरणी प्रार्थना करतो आपण. आणि आपल्या माध्यमातनं अनेक गोष्टीला मला आज म्हणजे एक भावनिक वेगळं आपल्या बरोबर नातं आज माझं झालं. कारण त्यातनं मला एक जे समोर कोणाच्या दाखवता येत नाही, पण ते आपण आज माझ्या माझ्या तोंडून आपण बोलून घेतलं, वधून घेतलं. अनेक अचानक ती भावना माझ्यात दाटून आली. आपला मी शतशः आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण.